श्री स्वामी समर्थ मैत्रिणींना, आज मी इथं दुधाची दूध खीर तांदूळ टाकून केलेली आहे. तर रेसिपीला आपण सुरुवात करूया. तर मी इथं थोडंसं खोबरं घेतलेले आहे बारीक चिरून, आणि 5-7 इलायची घेतली आहे. रेशनचे तांदूळ थोडेसे भिजू घातलेले, 10 ते 15 मिनिट भिजू घालायचे आपल्याला. आता इथं 1 लिटर दूध मी छान असं उकळून घेतलं आहे. तर आता आपल्याला मिक्सरमध्ये इलायची आणि खोबरं घालून बारीक करायचं आहे. त्यामध्ये तांदूळ घालायचे आहे आणि थोडंसं पाणी घालून एकदम बारीक करायचं आहे. तर मी तर एकदम बारीक केलेलं आहे. आता आपल्याला हे दूध पूर्ण उकळलेलं आहे. तर आता हे दुधामध्ये घालून घ्यायचं आहे आणि दुधात घातल्यानंतर आपल्याला ताबडतोब त्याला पूर्णपणे मिक्स करायचं आहे, हलवून घ्यायचं आहे पळीनं. तर दुधामध्ये असं खोबरं जास्त घातल्यानं खव्यासारखी एकदम अशी दूध खीर लागते आपले. तर आता आपली दूध खीर त्या भांड्यामध्ये थोडं पाणी घालून विसळून टाकायचं आहे. तर आपली दूध खीर पूर्ण उकळली आहे आता. तर त्यामध्ये आपण साखर घालून घ्यायची आहे. तर मी तर 1 वाटी साखर घेतलेली आहे. तर आता ही साखर खिरीमध्ये घालून घेतली आहे. आता पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. परत आपल्याला एकदा चमच्याने पूर्ण हलवून घ्यायचं आहे. तर आता त्यामध्ये घालण्यासाठी मी काजू आणि बदाम घेतलेले आहे थोडेसे. आपल्याला ते बारीक कुटून घ्यायचे आहेत, थोडे मोठे मोठे. तर मी तर बघू शकता थोडे मोठे मोठे असे कुटून घेतलेले आहेत. हे आपल्याला खीरमध्ये टाकून द्यायचे आहे. टाकल्याच्या नंतर आपल्याला 5 मिनिटं खीर शिजून द्यायची आहे. नंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे. तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. तर बघू शकता आपली खीर आता पूर्णपणे तयार आहे.